नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. तर चला, आज आपण बघणार आहोत खरवस बर्फी, जी एक जिन्नस वापरली तर ती कमीत कमी 2 महिने बिना फ्रीजमध्ये ठेवता टिकू शकते आणि एकदम सॉफ्ट मऊ अशी होतीये. बघू शकताय तुम्ही कशी तुटतीये, ती खूप सॉफ्ट पद्धतीने होती. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी पहिल्या दिवशीचा जे दूध असतं ना म्हैस व्यायल्यावर, ते घेतलेले. आणि एका डब्याला मी तूप लावले आणि त्याच्यात चीक जो आहे ना पहिल्या दिवशीचा, तो सर्व गाळून घ्यायचा आहे. मळ्यातून आलेले सकाळी, त्यामुळे मला ही खरवस रेसिपी टाकायचीच होती. तर आपल्याला पाहिजे तेवढं दूध घ्यायचं आणि तो डबा म्हणजे कुकरमध्ये जाळी टाकून ठेवून द्यायचा. आणि कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या. त्याच्या शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला आणि त्याच्यातला जो गोळा आहे ना तो काढलेला माझ्याकडून शूट झाला नाहीये. मग मी ते सगळं खिसून घेतलं. बघू शकताय तुम्ही त्याचा केवढा खिस झालेला आहे. 1 ते 1.5 लिटर दूध असेल ते, त्याचा एवढा खिस झालेला आहे. मी ते सर्व खिसणीने खिसून घेतले. आणि थोडंसं तरी आपण पाणी घालतो ना त्याच्यात, ते करकर वाजतं म्हणून, तर ते पाणी घातलेलं आपण हे बाजूला काढायचे. पिळून पिळून, जास्तीचं नाही निघत, थोडंच निघतं, पण ते पण पिळून पिळून बाजूला काढायचे. कारण ते आपण जेव्हा बर्फी करायला चालू असते ना त्यावेळेस ते अजिबात लवकर आटून येत नाही. त्यामुळे मी हे पिळून काढत असते पाणी त्याच्यातलं. बघू शकताय मी एक कुंडा घेतलेला आहे आणि त्या कुंड्याचंच प्रमाण माप पण करणार आहे. तुम्ही ज्या कुठल्या भांड्याने करचाल ना माप, ज्या भांड्यात तुम्ही खीस भरचाल, पातेल्यात भरा, कुकरच्या डब्यात भरा, कुंड्यात भरा, त्याच्यावरती सगळं मेजरमेंट करायचे. माझ्याकडं खीस जास्त होता त्यामुळे मी कुंड्याचं माप केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. पिळून पिळून घ्यायचं आणि चोपून घ्यायचं. जास्ती पण नाही चोपायचं. आता मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यात ते टाकून द्यायचं. आणि जेवढा खीस तेवढी साखर घेताना घ्यायची, पण त्याचे 3 हिस्से साखर टाकायची, 1 हिस्सा टाकायचा नाही. बघू शकताय तुम्ही मी 1 हिस्सा ठेवलेला आहे, म्हणजे पाऊण कुंडा मी घेतलेला आहे साखर. हे अगदी अचूक प्रमाण आहे. ह्या प्रमाणात जर तुम्ही खरवस बर्फी केली तर ती कधीच चुकणार नाही. आणि जशी माझी सॉफ्ट झालेली आहे, मी अजून पुढं दाखवणारच आहे तुम्हाला मी काय काय वापरलेले आहेत जिन्नस. ते वापरल्यानंतर बर्फी आपली एकदम सॉफ्ट होती. आता हलवून हलवून हे कमी झालेलं आहे आणि पाणी सुटलेलं आहे ह्याला. बघू शकताय तुम्ही, साखर पगळल्यामुळं त्याला पाणी सुटलेलं आहे. आणि हे पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत हे हलवतच राहायचं. आता त्याच्यात मोठे 2 चमचे मी तूप घातलेले, नाश्त्याच्या चमच्यापेक्षा मोठा चमचा आहे माझ्याकडं. ते 2 चमचे तूप घातले. तुपाने काय होतं, त्याला मॉइश्चर होतं, एकदम ते सॉफ्ट होते. आपण तूप जर नाही घातलं तर त्या कडक होते, ते एकदम खाताना पण कडक लागतात. साधे जीव वाफेवर वड्या करतो ना दुसऱ्या दिवशीच्या दुधाच्या, त्यापेक्षा ही महिना 2 घातल्यानंतर जी मऊ सॉफ्ट एकदम होती ना, खाऊ शकता. त्याची मजाच बऱ्याच आजारांवरती ह्या दुधाचा मी एक मोठा चमचा इलायची पावडर पण टाकलेली आहे. मी एका मोठ्या ताटाला तूप लावून घेतलेले आणि त्याच्यात हे सगळं ओतणार आहे. पाक व्हायलाच लागलेला आहे सगळा. आता हे पसरवून एका ग्लासाला किंवा फुलपात्राला तुम्ही तूप लावून घ्यायचं बुडाला. तुमच्याकडे पण दूध कधी अवेलेबल झालं तर तुम्ही ह्याच्यात शूट झालेलं नाही. रेसिपी नक्की आणि करून 2 बघा. मिनिटांच्या आत
सर्व काप पाडून घ्यायचेत. सगळं आटत ओलं आहे आलेलं ना तोपर्यंत पाणी सुटलेलं काप त्याचं पाडून घ्यायचेत. साखरेचं. बघा, बघू शकताय तुम्ही किती छान त्याच्या वड्या यामुळे आलेल्या मी आहेत. पिळून पिळून घेतलेलं आहे. किती पिळून छान घेतल्यामुळं निघतायत खीस त्याच्या. पिळून घेतल्यामुळं बर्फी लवकर झाली, नाही तर हे खूप वेळ 2 लागतो त्याला. मिनिटांच्या आतच ही प्रोसेस आता मी करायची. एका मोठ्या आपण ताटाला ताटात तूप लावून थापल्यानंतर. घेतलेलं आहे. कारण परत जसं जसं थोडंसं ते आवळून यायला लागतंय मिश्रण, तसं तसं वड्या आणि ते पडत लगेच नाही. पसरून घ्यायचं आणि फुलपात्राला किंवा आणि ग्लासाला नंतर तुम्ही कधी पण तूप मग लावून घ्यायचं त्याच्यातलं बुडाला काढून आणि घेऊ त्याने शकता. सर्व प्लेन करून घ्यायचं. बघू ह्याच्यात शकताय शूट झालेलं किती नाहीये. आणि softly 2 एकदम वड्या मिनिटांच्या निघतात आत त्याच्यातल्या. सर्व काप पाडून घ्यायचेत. खूप छान रेसिपी आहे, सोपी ओतल्या आहे. ओतल्या प्लेन केल्या केल्या ठेवून 2 ठेवून मिनिटांच्या बर्फी आत सगळे खाण्यासाठी काप ही काढून घ्यायचे, उपयोगी कारण आहे. नंतर वड्या पडत नाहीत. आता 2 महिना, मिनिटं 2 महिने झाल्यानंतर तुम्ही स्टोअर कधीही करून त्या वड्या करू काढू शकता. शकताय. बघा बघू शकता किती किती छान छान बर्फी आणि झालेली सॉफ्ट आहे. पद्धतीने आणि वड्या सॉफ्ट पण निघतायत. तेवढीच झालेली आहे, कारण मी याला तूप घातलेलं आहे. तूप घातल्यामुळे त्याच्यातला कडकपणा कमी होतो आणि ती सॉफ्ट होती एकदम. माझ्या बघू रेसिपीत शकताय नक्कीच कशी काहीतरी तुटतेय वेगळं ती. असतं. एकदम ते पण softly घरातल्या तुटतेय. वस्तूतूनच बनवलेलं सामानातूनच असतं. असं आवर्जून बाजारात जावं आणि ते काहीतरी मी, घेऊन यावं आणि नंतर टेस्ट रेसिपी करून करावी बघणार असं आहे. काही नसतं. तुम्ही पण या पण पद्धतीने ते करा थोडं सामान आणि टेस्ट वापरूनच करून माझी बघा. रेसिपी एकदम छान चॅनलवर झालेली नवीन असते. असाल तर नक्की सबस्क्राईब वेगळी करा. लागत असते टेस्ट करायला पण. रेसिपी आवडली असेल तर तर बघू लाईक, शकताय कमेंट तुम्ही वड्या करा, किती शेअर छान करा. झालेल्या आहेत. तोपर्यंत एकदम सॉफ्ट, thank खायला you. एकदम सॉफ्ट झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही 2 बोटात तुटतीये वडी एकदम एकदम सॉफ्ट झालेली आहे तूप घातल्यामुळं. तुम्ही पण अशा पद्धतीने वड्या, बर्फी काही तुम्ही म्हणत असाल ते करून बघा, खाऊन बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर शेअर करा, कमेंट करा. मी पण खाऊन बघते टेस्ट करून. तोपर्यंत थँक्यू.